नमस्कार, मी श्याम पाटील. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 30 डिसेंबर 2025 पासून जमा होण्यास सुरुवात झालेली होती. परंतु मित्रांनो, अद्याप ही नोव्हेंबर महिन्याचा बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. मित्रांनो, आता योजना कोणतीही असो, थेट डी-बी-टीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. त्यामुळेच आधार नंबरला बँक सेटिंग असणं महत्त्वाचं आहे. बँक डी-बी-टी स्टेटस हा अनेबल फॉर डी-बी-टी असणं गरजेचं आहे. तरच आपल्या खात्यामध्ये त्या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. मित्रांनो, हा स्टेटस आपण कसा चेक करायचा ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आता आपल्याला डी-बी-टी स्टेटस चेक करायचा आहे. तो कसा चेक करायचा? तर त्यासाठी आपल्याला npci.org.in या वेबसाईटवरती यावं लागणार आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता. इथे क्रोमवरती आपण सर्च करूया npci.org.in. त्यानंतर इथे खाली एक आपल्याला ऑप्शन दिसून येईल, कस्टमर्स. त्या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं. त्यामध्ये आपण आधार सेटिंग स्टेटसवरती क्लिक करायचं. पुढे नवीन एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये आधार मॅप्ड स्टेटस त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारलेला आहे. तो आधार नंबर आपण टाकायचा आहे. त्यानंतर आपण कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, इथे आपल्याला आपल्या आधार नंबरची लिंक असणाऱ्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवलेला असतो. तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि नंतर कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपली सगळी माहिती दिसून येईल. त्यामध्ये आपल्याला मॅपिंग स्टेटसमध्ये अनेबल फॉर डी-बी-टी असं असणं गरजेचं आहे.